करवीर तालुक्यातील खुपिरे इथल्या ग्रामीण रुग्णालयात चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून जनसत्तूर सहेरिया कार्यरत आहे. 11 जुलै रोजी रात्री 8:45च्या सुमाराला एक महिला वैद्यकीय अधिकारी रुग्णांची तपासणी करत होत्या. यावेळी सहेरिया यानं त्यांना उद्धट बोलत वैद्यकीय कामकाजात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. महिला अधिकारी रुग्णाला सलाईन लावत असताना सहेरिया यानं त्यांच्या हाताला धरून मला सुई लावून द्या, मी घरी जाणार आहे असं म्हणत हुज्जत घातली. वैद्यकीय महिला अधिकारी यांनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता त्यानं अर्वाच्य भाषा वापरत त्यांचा अपमान केला. त्यानंतर महिला अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार करवीर पोलिसांनी सहेरिया विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केलाय. दरम्यान सहेरियाच्या त्रासाबाबत 8 कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय अधीक्षकांना अर्ज दिलेत. यामध्ये कामावर असताना मद्यपान करून येणं, सतत गैरहजर राहणं, गैरवर्तन आणि शिवीगाळी करणं, माझ्या अनेक पोलीस केसेस आहेत, कोण माझं वाकडं करू शकत नाही असे प्रकार सहेरियाकडून वारंवार होत असल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आले. यानंतर कार्यालयीन अधीक्षकांनी त्याला 3 वेळा लेखी समज दिली आहे. त्यानंतरही त्याच्या वागण्यात बदल होत नसल्यानं अखेर सहेरिया विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून त्याची बदली करावी अशी मागणी आरोग्य समिती सदस्य संजय पाटील यांनी केली आहे. शिंदे मॅडमचा फोन आला रात्री 11च्या दरम्यान. मग मी दवाखान्यात ज्यावेळी गेलो त्यावेळी जॉन्सन तिथं शिवागाळी करून गेलेला होता. तर मी CCTV आणि त्यांचं फुटेज वगैरे बघितल्यानंतर ह्याचं उलटं सुलटी भाषा वापरल्यानंतर मग डायरेक्ट त्या स्टाफ मेंबरला सांगितलं त्याच्यावर जाऊन कंप्लेंट करा. तर त्यांच्या संघटनेच्या लोकांच्या बरोबर आमची चर्चा झाली. त्याला 1 महिन्याची संधी दिली सुधारलं म्हणून, पण सुधारण्याचा काही त्याने प्रयत्न केला नाही. मग त्याचा ज्या दिवशी आदल्या दिवशी मिटिंगला जी चर्चा झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी परत त्यानं गोंधळ केला. त्याच्या पोलीस कंप्लेंट करून त्याला सस्पेंड करावं आमचं मत आहे. येत्या गुरुवारपर्यंत उद्धट वर्तन करणाऱ्या सहेरियाची बदली झाली नाही तर काम बंद आंदोलन करू असा इशारा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी दिलाय. वैद्यकीय महिला अधिकाऱ्यांसोबतच्या सहेरियाच्या उद्धट वर्तवणुकीबद्दल स्थानिकांमधूनही संताप व्यक्त होतोय. काही महिन्यांपूर्वी खुपिरे रुग्णालयात मद्यपान करून येणाऱ्या 3 कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली होती. याच रुग्णालयात आणखी एका कर्मचाऱ्यांकडून मद्यपान करून दमदाटी करण्याचा प्रकार घडल्यानं अशा कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई होणार का असा प्रश्न उपस्थित होतोय.